हॅलो फ्रेंड, आजपासून आपण ॲडोबी ॲनिमेटची सिरीज चालू करत आहोत. साईड बाय साईड आपली फोटोशॉपची ही सिरीज चालू आहे. ते तुम्ही आपल्या चॅनलवर किंवा आय बटनमध्ये बघू शकता. ॲडोबी ॲनिमेटची आपण बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलसोबत राहा. ॲडोबी ॲनिमेट हे 2D ॲनिमेशनसाठी यूज केलं जातं. 2D ॲनिमेशन आजही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. यामध्ये आपण कार्टून स्टोरी, न्यूजसाठी, प्रेझेंटेशनसाठी, गेमसाठी, मूव्हीजसाठी, 2D ॲडव्हर्टाइजमेंटसाठी, एज्युकेशन, ई लर्निंगसाठी अशा वेगवेगळ्या कामासाठी आजही आपण 2D ॲनिमेशनचा यूज करतो. आपण ही सिरीज एकदम बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत बघणार आहोत. तर सुरुवातीला इझी व बेसिक गोष्टी आपण समजून घेणार आहोत. तर चला आजपासून आपण ॲडोबी ॲनिमेट शिकायला सुरुवात करूया. ॲडोबी ॲनिमेट ज्यावेळेस फर्स्ट टाइम आपण ओपन करू त्यावेळेस आपला इंटरफेस काही अशा प्रकारे दिसायला लागेल. या ठिकाणी मेनू मार्क दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला न्यू फाईल बनवण्यासाठी काही प्रीसेट दिले आहेत. या ठिकाणी तुम्हाला क्रिएट न्यू दिलेला आहे आणि ओपनचं बटन आहे. होम आणि लर्नचा बटन तुम्हाला इथे भेटेल. या ठिकाणून पण तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली फाईल क्रिएट करू शकता. मोर प्रीसेट वरती क्लिक करून आपण न्यू डॉक्युमेंटची विंडो ओपन करू शकतोय. या ठिकाणी पण तुम्हाला दिलेलं आहे क्रिएट न्यू ची विंडो. फाईल मध्ये न्यू डॉक्युमेंट पण तुम्ही घेऊ शकता आणि याची शॉर्टकट कीज आहे Ctrl+N. ज्यावेळेस न्यू डॉक्युमेंट आपण ओपन करतो त्यावेळेस तुम्हाला काही प्रीसेट इथं भेटतात. जर कॅरेक्टर ॲनिमेशन बनवायचं असेल तर याच्यासाठी हे प्रीसेट तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. सोशल मीडियासाठी काही बनवायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला त्याचे साइजेस इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. गेम बनवायचं असेल तर या ठिकाणी गेमसाठी तुम्हाला लागणारे साइजेस या ठिकाणी वेगवेगळे दिलेले आहेत. एज्युकेशनशी रिलेटेड ई लर्निंगचं काही बनवायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला त्याचे साइजेस प्रोव्हाइड केलेले आहेत. ऍड्स बनवायचे असेल तर या ठिकाणी त्याचे साइजेस तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. वेबसाईटसाठी जर काही तुम्हाला बनवायचं आहे, वेबसाठी जर काही बनवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला इथं साइजेस दिलेले आहेत. ऍडव्हान्स मध्ये बघितलं की या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली प्लॅटफॉर्म दिलेले आहेत वेगवेगळे. HTML कॅनव्हास, ॲक्शन स्क्रिप्ट 3.0, डेस्कटॉप साठी या ठिकाणी दिलेले आहेत. ऍपल साठी तुम्हाला साइजेस दिलेले आहेत आणि अँड्रॉइड साठी तुम्हाला इथं प्रीसेट दिलेले आहेत. हे वेगवेगळे प्रीसेट तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. आपण या ठिकाणी बघणार आहोत ॲक्शन स्क्रिप्ट 3.0. एकंदरीत न्यू डॉक्युमेंटची विंडो ही तुम्हाला नवीन डॉक्युमेंट बनवण्यासाठी वेगवेगळे प्रीसेट इथं प्रोव्हाइड केलेले आहेत साइजेसचे. तर या प्रीसेटचा यूज करून तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली फाईल क्रिएट करू शकता. अदरवाइज या ठिकाणी तुम्हाला विड्थ, हाईट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. इथून तुम्ही डायरेक्टली काय घेऊ शकता, विड्थ घेऊ शकता, इथून हाईट घेऊ शकता. हे पिक्सल मध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. तर या ठिकाणी आपण घेतोय फुल HD ची साईज आणि इथं करायचं आहे क्रिएट. ज्यावेळेस तुम्ही न्यू फाईल क्रिएट कराल त्यावेळेस तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस बघायला भेटेल. या ठिकाणी हा तुमचा व्हाईट जो आहे हा तुमचा पेज आहे. ॲनिमेटमध्ये याला स्टेज असं म्हटलं जातं. जर तुम्हाला स्टेजचा कलर जर चेंज करायचा असेल तर प्रॉपर्टी बार मधून इथून तुम्ही काय करू शकता, कलर चेंज करू शकता. या ठिकाणी इथं तुम्हाला भेटतोय स्टेज आणि इथं मी ह्या व्हाईट कलर वरती क्लिक करतोय. इथं जे कलर हवे ते मी इथून घेऊ शकता. अदरवाइज जर तुम्हाला फोटोशॉप सारखं जर विंडो हवी असेल तर या ठिकाणी याच्यावरती क्लिक करून तुम्ही हे पण विंडो मधून तुम्ही कलर घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला CMYK कलर भेटणार नाहीये कारण आपण जे पण ॲनिमेट मध्ये बनवतोय ते स्क्रीन साठी ओनली बनवतोय आणि स्क्रीन साठी जो कलर लागतोय ते RGB ते या ठिकाणी दिलेला आहे. RGB आणि CMYK याच्यामधला जर डिफरन्स समजायचं असेल तर त्यासाठी आपण एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे. ते तुम्ही आय बटन मधून बघू शकता. जस्ट मी या ठिकाणी अशा प्रकारचा कलर घेतोय, याला ओके केलं तर हा कलर या ठिकाणी इथं चेंज झालेला आहे. स्टेजला झूम इन आउट करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला कंट्रोल प्रेस करायचा आहे आणि त्यासोबत स्क्रोल करायचा आहे. तर स्क्रोल केल्यानंतर कंट्रोल सोबत तुमचा हा पेज झूम इन आउट होईल. या ठिकाणी बघू शकता ही टाइमलाईन आहे, हे प्रॉपर्टी बार आहे. या ठिकाणी लायब्ररी मला सध्या नको आहे तर ही प्रॉपर्टी, टाइमलाईन आणि तुमचा हा टूल बार त्याला तुम्ही हवे त्या ठिकाणी ठेवू शकता. वरती मला टूल्स हवेत, वरती मी घेऊ शकतोय. टाइमलाईन मला खाली हवी, इथं टाइमलाईन इथं मी फिट करू शकतोय. प्रॉपर्टी बार मला राईट हँड साईडला पाहिजे, इकडं मी ठेवू शकतोय. जसं मला जिथं हवंय त्या ठिकाणी मी काय करेन, आपल्या पद्धतीने ह्याला चेंज करू शकतोय. तर मी सध्या राईट हँड साईडला याला ठेवतोय आणि टूलबार हे मला लेफ्ट हँड साईडला हवंय. या टूलबारला पण तुम्ही काय करू शकता, इथून अशा पद्धतीनं चेंज करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा स्वतःचा वर्क स्पेस बनवू शकता. या ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी तर तुम्हाला वर्क स्पेस प्रोव्हाइड केलेला आहे. हा क्लासिक म्हणजे जुना पद्धतीचा तुमचा हा वर्क स्पेस आहे. डिझायनर साठी तुम्हाला इथं वेगळा वर्क स्पेस दिलेला आहे.
इथं भरपूर सारे वर्क स्पेस इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी वर्क स्पेस चेंज करू शकता. अदरवाईज तुम्ही स्वतःचा वर्क स्पेस सुद्धा बनवू शकता. जसं की मला हे फक्त इथं प्रॉपर्टी हवी आहे, या ठिकाणी मी अशा पद्धतीचा हा टूलबार घेतोय आणि बाकीचं मला जसं आहे तसंच पाहिजे. तर अशा पद्धतीने मला जे हवंय या ठिकाणी मी इथं सेट केलं आणि इथं जाऊन मी काय करतोय, इथं या ठिकाणी तुम्हाला जे नाव पाहिजे ते नाव इथं देऊ शकता. जसं की या ठिकाणी मी करतोय साइन मी हब आणि या ठिकाणी मी ह्याला काय करतोय सेव्ह. तर या ठिकाणी तुमचा साइन मी हब नावाने इथं तुमचा वर्क स्पेस बनलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सेव्ह करू शकता. या ठिकाणी डिलीट करायचं असेल तर डिलीट करू शकता आणि रिसेट जर करायचं असेल तर रिसेट सुद्धा करू शकता. तर हे झालं तुमचं स्वतःचं वर्क स्पेस कसं बनवायचं. तुमचे जे प्रॉपर्टीज बार आहेत, वेगवेगळे जे पॅनल आहेत ते तुम्ही कसं चेंज करू शकता. जर सपोज तुमचा कोणता पॅनल जर इथं दिसत नसेल किंवा हवं असेल तर ते तुम्ही विंडो या मेनू मधून घेऊ शकता. हे जे चेक मार्क आहेत हे पॅनल तुमचे ऑलरेडी इथं चालू आहेत असं दाखवतोय. मी सिलेक्शन टूल घेतोय आणि कोणताही ऑब्जेक्ट सिलेक्शन केलेलं नाहीये. अशा वेळेस या ठिकाणी तुम्हाला स्टेजची म्हणजे डॉक्युमेंटची प्रॉपर्टी इथं दिसेल. जसं की या ठिकाणी डॉक्युमेंट सेटिंग दिलेली आहे. वेट हाईट या ठिकाणी तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हा जो लॉक आहे हा कन्स्ट्रेंटचा आहे. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही हा लॉक करताय तर हा रेशो लॉक होईल. तुम्ही जर विड्थ टाकताय तर त्या रेशोनुसार तुमची हाईट करेल आणि जर तुम्ही जर हाईट टाकताय तर त्या रेशोनुसार तुम्ही विड्थ करू शकता. आणि जर लॉक बंद करताय तर इंडिव्हिज्युअली तुम्ही साईज त्यामध्ये मेन्शन करू शकता. म्हणजे विड्थ केलं तर फक्त विड्थ होईल, हाईट केलं तर हाईट होईल. या ठिकाणी जर एखादा ऑब्जेक्ट आपण घेतला असेल आणि हे ऑब्जेक्टची साईज जर लहान मोठी असेल, त्या ऑब्जेक्टच्या साईजचं जर तुम्हाला स्टेज जर बनवायचं असेल तर इथं मी जर मॅच कंटेंट जर करतोय तर हे तुम्हाला त्या ऑब्जेक्टच्या साईज नुसार इथं तुमचा हा स्टेज बनवून देईल. जर मला या ठिकाणी एखादा शेप जर ड्रॉ करायचा असेल तर या ठिकाणी जाईन मी रेक्टँगल मध्ये. रेक्टँगल मधून इथून घेतला मी रेक्टँगल टूल आणि या ठिकाणी मी काय करेन अशा पद्धतीनं ड्रॉ करेन. इथे जर बघितलं की हा तुमचा फिल आहे आणि हा तुमचा स्ट्रोक आहे. आता मजेची गोष्ट हे आहे की या ठिकाणी तुम्ही फिल आणि स्ट्रोक ह्याला इंडिव्हिज्युअली तुम्ही ऍडजस्ट करू शकता. जसं की मी या ठिकाणी आलो तर फिलला सिलेक्ट केला आणि फिलला मी इथं सेपरेट जर करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही फिलला सेपरेट करू शकता. मी कंट्रोल झेड करतोय. या ठिकाणी जर बघितलं की हा जो स्ट्रोक आहे याला मला जर सेपरेट करायचं असेल तर या ठिकाणी ह्या स्ट्रोकला पकडलं मी सेपरेट करू शकतोय. ह्या स्ट्रोकला मला सेपरेट करायचं आहे इथं करू शकतोय. ज्या ज्या ठिकाणी कॉर्नर आहेत त्या प्रत्येक कॉर्नरच्या मधल्या लाईनला तुम्ही इथं सेपरेटली करू शकता. मी अंडू करतोय. जर मला होल स्ट्रोक जर सिलेक्शन करायचं असेल तर ह्या स्ट्रोक वरती मी इथं डबल क्लिक करू शकतो. आता इथं थोडंसं मी झूम करतोय तर या ठिकाणी थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. हा माझा ॲरो आहे सिलेक्शनचा आणि या ठिकाणी ह्या रेड लाईन वरती म्हणजेच आपल्या स्ट्रोक वरती आल्यानंतर इथं तुम्हाला ॲरोच्या सोबत कर्व दिसतो. कर्व म्हणजे हा तुमचा स्ट्रोक झाला आणि जसं मी आतमध्ये येतोय तर तुम्हाला त्याच्यासोबत असे 4 ॲरो दिसतील आणि जर मी बाजूला घेतोय तर काहीच नाही. ज्या ठिकाणी 4 ॲरो तुम्हाला दिसतील त्या ठिकाणी तुमचा हा फिल आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला कर्व दिसेल हा तुमचा स्ट्रोक आहे. आणि इथं मला काय करायचं आहे, ह्या स्ट्रोकला जर मला सिलेक्शन करायचं असेल तर मी ह्या स्ट्रोकला डबल क्लिक करेन. तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, खूप इझिली तुमचा हा स्ट्रोक सिलेक्शन करू शकता. आणि या ठिकाणी जर मला फिलला जर सिलेक्शन करायचं असेल तर या ठिकाणी मी फिल वरती आलो, खूप इझिली फिलला सिलेक्शन करू शकता. तर अजून एक मजा ही आहे यामध्ये की या ठिकाणी तुम्ही हे होल ऑब्जेक्टला पार्ट मध्ये पण सिलेक्शन करू शकता आणि होल ऑब्जेक्टला पण सिलेक्शन करू शकता. हे झालं होल ऑब्जेक्ट म्हणजे स्ट्रोक आणि फिल तुमचा सिलेक्शन झालं, तुम्ही याला मूव्ह करू शकता. त्यासोबतच या ठिकाणी जर का मला ह्या हाफ शेपला जर मला सिलेक्शन करायचं असेल तर हाफ शेप वरती मी इथं सिलेक्शन करेन. अशा पद्धतीने मी याला सेपरेटली घेऊ शकतो. आणि जर का मला इकडे सिलेक्शन करायचं आहे असं करू शकतो. मला जेवढा पार्ट हवाय तेवढं मी इथून काय करू शकतो, इंडिव्हिज्युअली सिलेक्शन करू शकतो. म्हणजे होल ऑब्जेक्ट मधून तुम्हाला इंडिव्हिज्युअली जर पार्ट सिलेक्शन करायचं असेल यू कॅन डू इट. हे आहे ॲनिमेटची खासियत की या ठिकाणी तुम्ही ह्या ऑब्जेक्टला अशा पद्धतीने पण इथून सिलेक्शन करू शकता. एवढंच नाही, याचा जर मला कलर जर चेंज करायचा असेल, मला जर फिल कलर जर चेंज करायचा असेल, जसं मी सिलेक्शन करेन तसं या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फिलचा कलर सुद्धा इथून काय करू शकता, चेंज करू शकता. या ठिकाणी जर मला इथं खाली जर चेंज करायचं असेल तर या ठिकाणी मी इथं खाली सिलेक्शन करेन आणि इथून मी काय करेन, या ठिकाणी मला जो कलर हवाय तो फिलचा देऊ शकतो. आता या ठिकाणी तुमचा हा स्ट्रोकचा कलर चेंज झालेला नाही. मी या ठिकाणी स्ट्रोकला मी काय करतोय, डिलीट करतोय. इथून सिलेक्शन करून इथं डिलीट केला. इथं मध्ये मी काय करतोय, इथं व्हाईट कलर घेतोय. जर सपोज मला
इथून हा एवढा पार्ट मला वेगळा कलर हवाय, तर इथून मी एवढा पार्ट मी वेगळा कलर देऊ शकतोय. या ठिकाणी जर बघितलं तर मला ह्या साईडला नको आहे, या साईडला हवाय, तर या ठिकाणी मी ह्या साईडला आलो आणि इथून मी सिलेक्शन करेन. आता हा पार्ट तुम्ही सेपरेटली करू शकता, हा पार्ट सेपरेट करू शकता, हा पार्ट सेपरेट करू शकता, हा पार्ट सेपरेट करू शकता आणि ह्यांना होल ऑब्जेक्टला पण तुम्ही एकत्रित करू शकता. आता या ठिकाणी मला जर कर्व हवा असेल तर या ठिकाणी मी याच्या एजेसला येईन आणि इथून मी काय करेन, ह्याला थोडंसं कर्व करून घेईन. आता या ठिकाणी जर मला याची हाईट जर वाढवायची असेल तर मी याला सिलेक्शन केलं आणि या ठिकाणी आपल्याला भेटतं फ्री ट्रान्सफॉर्म. आता फ्री ट्रान्सफॉर्म घेऊन मी जर डायरेक्टली क्लिक आणि ड्रॅग केलं तर हे दोन्ही साईडला होते. जर मला फक्त खालच्या साईडला हवं असेल तर मी इथं ऑल्ट पकडेन आणि इथं खाली क्लिक अँड ड्रॅग करेन. आता इथं जर मला मध्ये सर्कल हवं आहे तर या ठिकाणी मी काय करेन, या ठिकाणी ओव्हल घेईन आणि या ठिकाणी मी असं ड्रॉ करेन. आता या स्ट्रोकचा जर मला कलर जर चेंज करायचा असेल तर मी या ठिकाणी ह्याला स्ट्रोकला सिलेक्शन केलं आणि इथं स्ट्रोक वरती आलो आणि या ठिकाणी मी जो कलर हवा तो दिला आणि फिल वरती आलो आणि फिल कलर मला जर नको असेल तर इथून मी डिलीट करेन. आता डिलीट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक प्रॉब्लेम असं दिसेल की या ठिकाणी हे मागचं पण कलर इथं डिलीट झालेलं आहे. हे आपण खूप डिटेलमध्ये हळूहळू पुढे बघणार आहोत. सध्या मी काय करतोय, या ठिकाणी ह्याला व्हाईटच कलर देतोय आतमध्ये. ह्या ऑब्जेक्टला सिलेक्शन केलं, फिल कलरला सिलेक्ट केलं आणि इथून मी व्हाईट कलर दिला. आता याच्यामध्ये मला लाईन हवेत तर या ठिकाणी मी काय करेन, इथं लाईन टूल घेतलं आणि या ठिकाणाहून मला जेवढ्या साईजच्या लाईन जेवढ्या लाईन पाहिजे तेवढ्या मी इथं ड्रॉ करून घेईन. की अशा पद्धतीने आपण कोणतीही डिझाईन या ठिकाणी असं ड्रॉ करू शकतोय, कलर देऊ शकतो, मॉडिफाय करू शकतो, ऑब्जेक्टला लहान मोठं करू शकतो. त्यासाठी आपण सिलेक्शन टूल बघितला, फ्री ट्रान्सफॉर्म टूल बघितला ऑब्जेक्ट लहान मोठं करण्यासाठी. त्यासोबत आपण शेप बघितला, इलिप्स बघितला, रेक्टेंगल बघितला आणि त्यांचा कलर आपण कशा पद्धतीने चेंज करू शकतो हेही बघितलं. इथून आपण फिल कलर कसं द्यायचं, स्ट्रोक कलर कसं द्यायचं हे पण बघितलेलं आहे. स्ट्रोकची साईज जर वाढवायची असेल तर ते कसे वाढवायचे ते पण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. जसं की या ठिकाणी मी रेक्टेंगल घेतला आणि ह्या स्ट्रोकला मी सिलेक्शन केलं आणि स्ट्रोकला सिलेक्शन करून इथून मी काय करणार, स्ट्रोकची साईज इथून वाढवू शकतो, लहान करू शकतो. तर अशा बेसिक गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. सध्या तुम्ही अशा पद्धतीने छोटीशी डिझाईन बनवा, ड्रॉइंग बनवा. आपण खूप डिटेलमध्ये जाणार आहोत, याची प्रॅक्टिस करा, हे समजून घ्या टूल काय आहेत, कशा पद्धतीने वर्कआउट करतात. तर या ठिकाणी आपण करूया स्टॉप. नेक्स्ट लेक्चर भेटू नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत एन्जॉय, बाय बाय, हॅपी डिझायनिंग.